तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल। तर माझं नाव दिशा आहे आणि स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे लापशीची रेसिपी। तर गुळातली लापशीची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर खूपच जास्त सोपी आणि झटपट बनणारी अशी ही रेसिपी आहे। ऑथेंटिक रेसिपी आहे, पारंपरिक पद्धतीने ट्रेडिशनल पद्धतीने मी बनवणार आहे आणि कुकरमध्ये वगैरे नाही करत आहे, मी पातेल्यामध्ये बनवणार आहे। तर ॲक्युरेट मेजरमेंट्स आणि अगदी अचूक प्रमाणाची अशी ही रेसिपी असणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा जर अशी अगदी दाणेदार तुपात लतपत असलेली लापशी खायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर इतकं साहित्य लागणार आहे ही लापशी बनवण्यासाठी। तर इथे मी अर्धा किलो गव्हाची भरड घेतली आहे। तर त्यासाठी मी इथे अर्धा किलो गूळ घेतला आहे, चिरून घेतला आहे गूळ। तर त्याचसोबत मी इथं घेतलं आहे सुक्कं खोबऱ्याचे तुकडे असे मस्त कट करून घेतलेत। त्याचसोबत मी इथं घेतली आहे खसखस आणि जायफळीचा तुकडा आणि इथं मी घेतलं आहे मनुके घेतलेत। त्याचसोबत काजूचे तुकडे घेतलेत आणि बदाम घेतलेत। तर मनुके, काजू आणि बदाम हे ऐच्छिक आहेत, तुम्हाला नसतील ॲड करायचे तरी काहीच हरकत नाही, त्याच्या जागी तुम्ही शेंगदाणेही ॲड करू शकता। आणि त्याचसोबत मी इथं घेतली आहे बडीशेप आणि याशिवाय तुम्ही यामध्ये सुंठही ॲड करू शकता। आज माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी नाही ॲड करत आहे, पण बाकी काही नसलं तरी खोबरं आणि बडीशेप हे मॅन्डेटरी आहे, हे ॲड करायचंच आहे। तर सुरुवात करूयात। तर ही लापशी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी इथे जाड तळ्याचं पातेलं घेतलं आहे, मोठं पातेलं घेतलं आहे मी। तर त्यामध्ये मी ॲड करणार आहे तूप। साधारणतः 3 ते 4 चमचे तूप ॲड करते मी, जास्तही नाही ॲड करायचं आहे। तर आपल्याला या तुपामध्ये आपली ही गव्हाची भरड छान भाजून घ्यायची आहे। तर स्लो फ्लेमवरती मी ह्याला साधारणतः 3 ते 4 मिनटं छान परतून घेते, भाजून घेते। तर छान असा व्हाईट रंग येऊस्तोवर आपल्याला ही गव्हाची भरड भाजून घ्यायची आहे। तर ही गव्हाची भरड व्यवस्थित भाजली जाते तोवर मी इथे पाणी गरम करत ठेवते। तर मी ज्या पातेल्याने ती गव्हाची भरड घेतलेली त्याच पातेल्याने 2.5 पट पाणी घ्यायचं आहे। तर ह्या पातेल्याने मी घेतलेलं तर मी 2.5 पट पाणी ह्याच पातेल्याने घेते आहे। तर या पाण्यामध्ये मी ॲड करणार आहे हा चिरून घेतलेला गूळ। तर अर्धा किलो लापशीसाठी किंवा त्या गव्हाच्या भरडीसाठी मी अर्धा किलो गूळ घेतला आहे। आपल्याला आता हे व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे, हा गूळ विरघळला पाहिजे तितकं तापवून घ्यायचं आहे। तर मी एकीकडे गुळाचं पाणी गरम करायला ठेवलं आणि एकीकडे हे मस्त भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता कलर चेंज होऊ लागला आहे। गॅसची फ्लेम स्लो टू मीडियम ठेवते आहे मी। तर ही गव्हाची भरड जितकी चांगली भाजली जाईल तितकी छान लापशी फुलते, त्यामुळे अजिबात घाई गडबड नाही करायची आहे। स्लो फ्लेमवरती याला मस्त भाजून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता कलर चेंज होऊ लागला आहे या भरडीचा आणि मस्त सुवास येतोय तुपाचा। तर खूप जास्त टेस्टी लागते ही गुळातली लापशी। तुम्ही कधी ट्राय केली आहे का मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा, मला तर पर्सनली खूप जास्त आवडते। तर इथे बघा मस्त रंग चेंज होऊ लागला आहे, असा थोडासा पांढरा रंग येऊ लागला आहे ह्याला की समजून घ्यायचं की गव्हाची भरड व्यवस्थित भाजली गेली आहे। तर मी ही बारीकवाली गव्हाची भरड घेतली आहे इथे। तुम्ही ह्यापेक्षा थोडीशी जाड जी मिळते तीही घेऊ शकता जर तुम्हाला जास्त फडफडीत अशी कोरडी लापशी हवी असेल तर। मला थोडीशी मऊ अशी वाली लापशी खायची आहे त्यामुळे बारीक गव्हाची भरड घेतली आहे। एकीकडे गुळाचं पाणीही ठेवलं आहे मी तापत। तर इथे बघा मस्त गुळ विरघळला गेला आहे, तर याला एक मी बॉईल येऊन देणार आहे। एक छान खळखळून उकळी आली की मग आपल्याला हे त्या गव्हाच्या भरडीमध्ये भाजून घेतलेल्या गव्हाच्या भरडीमध्ये ॲड करायचं आहे। तर नेहमी लापशी बनवताना पाणी गरम करूनच ॲड करायचं आहे, त्याने अशी लापशी मस्त मऊसूत बनली जाते आणि चांगली शिजलीही जाते। तर ही टिप आहे। तर इथे बघा मस्त ही गव्हाची भरड भाजली गेली तुपामध्ये आणि मस्त सुवास येतोय।
आत्ता मी या स्टेजला यामध्ये ॲड करणार आहे आपण जे गुळाचं पाणी बनवलं आहे ते पाणी. तर इथे बघा या गुळाच्या पाण्यालाही मस्त अशी खळखळून उकळी आली आहे. आता मी हे पाणी आपल्या लापशीमध्ये ॲड करणार आहे. तर आधी मी ते गुळाचं पाणी गाळून घेतले व्यवस्थित. तर इथे बघा एक्स्ट्रा काही कचरा असेल तर तो निघून जातो, त्यामुळे हे असं गाळून घ्यायचं आहे. आता मी हे पाणी त्या गव्हाच्या भरडीमध्ये ॲड करते आहे. तर आधी मी इतकंच पाणी ॲड करते आहे. जर लागलं पुढे तर मग मी बाकीचं पाणी ॲड करणार आहे. आत्ता इतका मस्त वास येऊ लागला ह्याचा. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी आणि मला कॉमेंट्समध्येही सांगा कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी. आत्ता मी ह्याला झाकून साधारणतः 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती शिजू देते आहे. तर इथे साधारणतः 10 मिनिटं झालेलं, तर मी काढून बघते आहे शिजली आहे का. बघा काय मस्त दिसते लापशी आत्ताच. चेक करूयात. बघा काय फडफडीत मस्त झाली आहे. मला जास्तही मऊ अशी नको होती, पण ही ॲट द सेम टाईम मऊसुद्धा आहे आणि जास्त पातळ बोलतो आपण तशी नाही, अशी थोडीशी फडफडीतसुद्धा आहे. बघा प्रॉपर शिजली गेली आहे. आता मी ह्या लापशीला दुसऱ्या गॅसवरती शिफ्ट करते आहे. ते शिफ्ट केलं आहे आणि इथे मी ह्या फोडणीच्या भांड्यामध्ये थोडंसं तूप गरम करून घेते आहे. अगदी चमचाभर तूप ॲड करते आहे मी. तूप छान गरम होऊ द्यायचं आहे. तर इथे बघा तूप चांगलं तापलं गेलं आहे. यात मी ॲड करणार आहे हे कट करून घेतलेले खोबऱ्याचे पीस. त्याला छान असं गोल्डन ब्राऊन कलर येऊस्तोवर तुपामध्ये तळून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे व्यवस्थित. इथे बघा हे कलर चेंज करू लागलं आहे खोबरं. आणखी थोडंसं डार्क झालं की मग ह्याला काढून घेते मी. व्यवस्थित फ्राय झालं आहे हे. आता याला काढून घेते आहे. आता याच तुपामध्ये मी ॲड करणार आहे काजू. काजूही छान फ्राय होऊ द्यायचं आहे त्या तुपामध्ये. इथे बघा हलका रंग चेंज केला काजूने की याला लगेच काढून घेते मी. छान असा सोनेरी रंग आला ह्याला की लगेच काढून घ्यायचं आहे. त्याच तुपामध्ये आता मी ॲड करणार आहे बदाम. तर मी पुन्हा एकदा सांगते, काजू बदाम आणि मनुके ऐच्छिक आहेत. तुम्हाला नसतील ॲड करायचे तर काहीच हरकत नाही, त्या जागी तुम्ही शेंगदाणे ॲड करू शकता. बदामही अगदी 1 मिनिटभर ह्यामध्ये तळून घ्यायचं आहे व्यवस्थित. बघा ह्याचा रंग थोडा चेंज झाला की लगेच काढून घेते मी बदामसुद्धा. आता सेम मी यामध्ये मनुकेसुद्धा ॲड करते आहे. मनुकेही व्यवस्थित फ्राय होऊ द्यायचे तुपामध्ये. लगेच काढून घेते मी मनुक्यांना पण. हे असे फुगले मनुके की याला काढून घ्यायचं. आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि यातलं थोडं तूप काढून घेते. मी सगळंच तूप काढलं आहे आणि यातच गॅसची फ्लेम स्लो ठेवून खसखस थोडीशी भाजून घेते. थोडी तडतडली ही खसखस की लगेच काढून घ्यायचं. बघा व्यवस्थित तडतडू लागली आहे खसखस. मी गॅसची फ्लेम बंद करते. तर इथे मी आता ॲड करणार आहे आपण भाजून घेतलेली खसखस, मध्ये फ्राय करून घेतलेले खोबऱ्याचे तुकडे. त्याचसोबत मी आता ॲड करणार आहे सगळे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये फ्राय करून घेतलेले. आणि मी इथं अख्खी बडीशोप ॲड करते.
तर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा काय मस्त दिसते लापशी. मी इलायची नाही ॲड करत आहे कारण लापशीमध्ये इलायचीचा फ्लेवर इतका छान नाही लागत. मला पर्सनली नाही आवडत, त्यामुळे मी नाही ॲड केली आहे. तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही करू शकता ॲड. बघा मस्त परफेक्ट टेक्स्चर आलं आहे आणि जास्तही चिकट नाही झाली आहे लापशी. फडफडीत आहे आणि ॲट द सेम टाईम मऊसुद्धा झाली आहे. आता यात मी ॲड करते सगळ्यात शेवटी जायफळ. तर अगदी थोडीशी जायफळ ॲड करते मी. नक्की ॲड करायचे जायफळ, त्याने मस्त फ्लेवर येतो कोणत्याही गोड पदार्थाला. जायफळ ही ॲड करून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये झाली आहे रेडी आपली गरमागरम दाणेदार लापशी. तर कशी वाटली तुम्हाला ही लापशीची रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. तर अशा प्रकारे झाली आहे रेडी माझी ही तुपामध्ये लतपत असलेली फडफडीत दाणेदार तुपातली लापशी. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अगदी झटपट बनणारी अशी ही रेसिपी होती, मोजक्या साहित्यात बनणारी होती आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये झाली आहे ही रेडी. तर अशाच छान छान व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि लगेच तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही असे छान छान व्हिडिओज बघायला मिळतील. आणि भेटूया पुन्हा अशाच एका छान व्हिडिओसोबत, रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.